सध्या महाराष्ट्रातलं आणि भारतातलंच वातावरण जर पाहिलं ना, तर तू एक मुस्लिम फॅमिलीमधून बिलॉंग करते. मोस्टली काम करताना हिंदू असतील आणि सध्या समाजामध्ये हिंदू मुस्लिम ताणतणाव XYZ रिझन्समुळे वाढत चाललेत. मागच्या मला वाटतं 2 आठवड्यापूर्वीचं एक एक्झाम्पल आहे शनिवार वाड्यामधलं. तिथे काही महिला होत्या ज्या नमाज पढत होत्या, त्यावरती खूप मोठा गोंधळ झाला. तर जेव्हा असे इन्सिडेंट जेव्हा तू पाहतेस त्यावेळेस काय वाटतं तुला? कसे 2 प्रकारची लोक आहेत ना आपल्याला बघायला मिळतात. जसं की आता आपण मराठी आंदोलनामध्ये काय बघितलं, मी हिंदू मुस्लिम एकता बघितली. तिथं नाही कोणी काय तिथं जात धर्म नाही बघायला मिळालं. जरांगे पाटील साहेबांचा जो आंदोलन चालला होता त्या दरम्यान त्या गोष्टी बघण्यात नाही आल्या. पण शनिवार वाड्याचा जो मुद्दा होता तो मुद्दा अशा लोकांचा आहे की जे धर्मांना पुढं करून मतं घेत आहेत. त्यामुळे ते एवढं महत्त्वाचं मला वाटत नाही. आणि बघणारी ऑडियन्स आता शाणी झाली आणि मला वाटतं त्यांनी समजून घ्यावं की आपल्याला कोणत्या गोष्टीकडे जास्त फोकस केलं पाहिजे. आज शेतकरी रडतोय का आपली प्रगती नाहीये, आज बेरोजगारी इतकी वाढली, मुलींचे बलात्कार होत आहेत, तो मुद्दा महत्वाचा आहे का हिंदू आणि मुस्लिम महत्वाचा आहे. आणि पर्सनली जर मला विचारलं तर मला मराठी कल्चर खूप आवडतो आणि मला मराठी माणसांकडून एवढं प्रेम मिळतं. त्याच्यामुळे मला हा अनुभव कधीच आलेला नाही की माझ्याकडं ॲज अ मुस्लिम म्हणून बघतात आणि मला काम कमी मिळत गेलं, असं होत नाही. तर ह्या सगळे अशी लोक आहेत ज्यांच्याकडे खूप वेळ आहे ह्या सगळ्या गोष्टी पसरायचा. पण यंग जनरेशनला हा माझा मेसेज असेल की अशा गोष्टींना बळी नका पडू. कारण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जाती भेद नाही केला, त्यांनी सगळ्यांना घेऊन चालले. मग आज जर आपल्याला मराठा समाज आणि मराठी भाषा जर पुढे घेऊन जायची आहे तर ती जातीवादाच्या नावावर नाही घेऊन जायची, ती बळावर घेऊन जायची आहे.